नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर आपला जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद, ठाणे, गोंदिया व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा 2014 साली झालेला लेखी परीक्षेचा पेपर चालू आहे। तर हा पेपर 4 जिल्ह्यांचा मिळून एकच होता। तर त्याचा आपण पहिला भाग पाहिला आहे, ज्यामध्ये आपण मराठी ग्रामरचे 50 प्रश्न पाहिलेले आहेत। त्याचप्रमाणे आज आपण त्याचा दुसरा भाग, ज्यामध्ये आपण इंग्रजी व्याकरणचे 50 प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये तुम्हाला याचा हमखास फायदा होईल। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, तसे तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आता डायरेक्ट आपल्या प्रश्नांकडे वळत पाहूयात। आजचा आपल्या व्हिडिओमधील हा प्रश्न पहिला। तर प्रश्न क्रमांक 51 ते 55 साठी म्हणजे हे 5 प्रश्नांसाठी हा इथे उत्तर दिलेला आहे। तर काय दिले, इन द फॉलोइंग पॅसेज देयर आर ब्लँक्स ईच ऑफ द विच हॅज बीन नंबर्स फॉर द सुटेबल वर्ड फॉर द ब्लँक हॅज बीन मेन्शन्ड अगेन्स्ट द नंबर, चूज द अप्रोप्रिएट वर्ड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द पॅसेज टू फिल इन द ब्लँक्स। म्हणजे आता उत्तर दिलेला आहे व तिथे नंबर टाकलेले आहेत। जे नंबर आहेत ते प्रश्नांचे नंबर आहेत। तर त्या प्रश्नामध्ये 4 आता इथे प्रत्येकी पर्याय दिलेले आहेत। तर त्या 4 पैकी एक त्या तिथे नंबराच्या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। तर आता आपण उत्तर वाचून घेऊयात, पाहूयात की काय दिले उत्तरामध्ये। तर काय दिले, ॲन्सेस्टर अँड डेड रिलेशन्स वेअर बिलीव्ड टू पनिश देअर लिव्हिंग फॉर सिन्स। आता ॲन्सेस्टर म्हणजे काय, तर आपले जे पूर्वज किंवा वाडवडील म्हणतो, तर त्याला आपण काय म्हणतो ॲन्सेस्टर। अँड डेड रिलेशन्स म्हणजे जे वाडवडील जे मृत्यू झाले आहेत ते वेअर बिलीव्ड टू पनिश देअर लिव्हिंग फॉर सिन्स। आता इथे लिव्हिंग फॉर सिन्सच्या काय येणार, डिसेंडंट्स येणार। काय येणार, लिव्हिंग काय पनिश देअर लिव्हिंग डिसेंडंट्स म्हणजे काय, त्यांचे वंशज जे आहेत पुढचे, तर त्यांना ते काय करत होते, तर त्यांनी म्हणजे काय जर चुकीचं काय जर केलं तर त्याबद्दल त्यांना ते शिक्षा देतात। असं म्हणजे पूर्वप्रथा होती त्यावेळचे। डिसेंडंट म्हणजे पूर्वज जे होते ॲन्सेस्टर, ते काय करत होते, त्यांचे जे डिसेंडंट्स आहे मग त्यांचे जे वंशज आहेत त्यांना काय करत होते, शिक्षा देत होते फॉर सिन्स। म्हणजे त्यांनी कोणत्या कृतीबद्दल, तर म्हणजे त्यांनी कोणतं पाप किंवा दुष्कृत्य किंवा एखादं दुराचरण केलं तर त्याबद्दल त्याला ते शिक्षा देत होते। बोथ ऑफ कमिशन आणि कमिशन अँड, आता इथे 52 नंबरला काय, तर 52 नंबरला काय येणार, तर इथे ओमिशन येणार। कमिशन आणि ओमिशन म्हणजे त्यांचे कोणतेही दुष्कृत्य किंवा पाप किंवा कृत्य याबद्दल त्यांना काय करत होते, ते शिक्षा देत होते। म्हणजे असं ते पूर्वी काळी म्हटलं जायचं होतं। आता पुढे वाचूयात, म्हणजे 52व्याचं काय आलं, ओमिशन येईल। त्यानंतर द ॲन्सेस्टर्स वेअर द गार्डियन्स ऑफ डॅश डॅश सोसायटी मॉरॅलिटी अँड दे चेस्ड दोज डॅश डॅश फेल्ड इन देअर ड्युटी। तर इथे काय येणार, द ॲन्सेस्टर्स वेअर द गार्डियन्स म्हणजे ॲन्सेस्टर जे पूर्वज होते ते काय गार्डियनचं काम करायचे होते, कशासाठी, तर सोसायटीसाठी। तर इथे काय येणार, गार्डियन्स ऑफ द सोसायटी येणार। काय येणार, द सोसायटी येणार। म्हणजे इथे 53 या ठिकाणी काय ना, द येणार, गार्डियन्स ऑफ द सोसायटी म्हणजे ते सोसायटीचे पालक होते। मॉरॅलिटी अँड देअर चेस्टिस्ड दोज डॅश डॅश फेल्ड टू देअर ड्युटी। तर मॉरॅलिटी म्हणजे काय, तर नैतिकता, म्हणजे सोसायटीमध्ये जे नैतिकता पाळत नव्हते मग त्यांना काय करत होते, तर दे चेस्टिस्ड दोज फेल्ड इन देअर ड्युटी। दोज विच येणार, ते दोज विच फेल्ड देअर ड्युटी। आता चेस्टेड म्हणजे काय, तर त्याला आपण म्हणतो शिक्षा देणे। म्हणजे ते काय करायचे, पूर्वज गार्डियनचं काम करत होते व ते शिक्षा देत होते। जे कोणी नैतिकतेला धरून वागत नाही ते समाजामध्ये त्यांना ते शिक्षा करायचं काम करत होते। कोण, तर ॲन्सेस्टर, जे की आपले गार्डियन म्हणून काम करत होते। म्हणजे जे आपल्या कामात चुकलेले आहेत त्यांना ते शिक्षा करत। आता द एक्सप्लेनेशन डॅश डॅश हिअर्ड वॉज। तर आता इथे काय दिले, द एक्सप्लेनेशन डॅश डॅश हिअर्ड वॉज ही टोल्ड लाईज अबाउट द रिचेस अँड द ॲन्सेस्टर किल्ड देम। म्हणजे पूर्वी काळी अशी प्रथा होती की, म्हणजे द एक्सप्लेनेशन ऑफन हिअर्ड, इथे 55च्या जागी काय येणार, तर ऑफन येणार। म्हणजे इथे ऑफन दिलेला आहे, ऑफन हिअर्ड वॉज। तर ऑफन म्हणजे काय, तर त्याला आपण म्हणतो काय म्हणतो, तर म्हणजे अनेकदा, म्हणजे अनेकदा असं म्हटलं जाय होतं की पूर्वी, ही टोल्ड लाईज अबाउट द रिचेस अँड ॲन्सेस्टर किल्ड देम। म्हणजे जे कोणी खोटं बोलत होतं कशाबद्दल, तर त्यांच्या संपत्तीबद्दल किंवा त्यांची संपत्ती म्हणजे एकमेकाच्या नावावर सुरुवातीला करत होते ना, बळकावत होते कोण जर नसेल तर। मग ही टोल्ड लाईज अबाउट द रिचेस अँड ॲन्सेस्टर किल्ड देम म्हणजे जे खोटं वागून संपत्ती लुटायचा प्रयत्न करत होते त्यांच्या पूर्वजांची, तर त्यांना ते मारत होते। असे म्हणजे पूर्वी प्रथा होते असं बोललं जायचं होतं। तर ते आपण पहिल्यांदा काय आलं, तर डिसेंडंट्स म्हणजे वंशज आलं, त्यानंतर ओमिशन आलं, त्यानंतर द आलं, त्यानंतर विच आणि ऑफन म्हणजे 2 3 2 1 1 याप्रमाणे याचे आन्सर असतील 51 ते 55चे। तर मला म्हणजे तुम्हाला हा उत्तर समजला असेल तर आपण आता पुढच्या प्रश्नांकडे वळूयात, पाहूयात। प्रश्न क्रमांक 56 काय आहे ते, चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक।
तर आता इथे रिकाम्या जागा आपल्याला भरायची, ते व्यवस्थित आता इथे आर्टिकल वापरायचं आहे. हू विशेष टू टेक डॅश डॅश वॉक विथ मी. आता टू टेक जेव्हा असतं, टू टेक नंतर कधीही येतं. हू विशेष टू टेक अ वॉक विथ मी. हू विशेष टू टेक अ वॉक म्हणजे माझ्याबरोबर कोण चालायला तयार आहे, म्हणजे कोणाची इच्छा आहे माझ्याबरोबर चालायची. ऑप्शन 2 जे इथे आपला आन्सर आहे, इथे आर्टिकल येईल. पुढील प्रश्न क्रमांक 57 काय आहे? द यंग ओन ऑफ डॉग इज पपी. म्हणजे आता कुत्र्याच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? पपी म्हणतो. लहान पिल्लू जे असतात त्याला पपी म्हटले जाते. देन द यंग ओन ऑफ बटरफ्लाय. म्हणजे आता बटरफ्लाय म्हणजे काय? फुलपाखरू. आता फुलपाखराचे जे छोटा असतं त्याला आपण सुरवंट म्हणतो. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? केटरपिलर म्हणतो आपण. केटरपिलर म्हणजे काय? ते सुरवंट जे असते बटरफ्लाय म्हणजे फुलपाखराचे, त्याला त्याच्या यंग वनला आपण काय म्हणतो? कॅटरपिलर म्हणजे छोटं सुरवंट. पुढील प्रश्न क्रमांक 58. नेम द अंडरलाइंड क्लॉज ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आता इथे अंडरलाइंड जे वाक्य केलं तर ते कोणत्या क्लॉजमध्ये मोडते ते आपल्याला शोधायचं आहे. दिस इज द हाऊस डॅश डॅश दॅट सुधीर बिल्ड. आता दॅट किंवा व्हेअरने जे क्लॉज किंवा वाक्य जोडलेली असतात तर त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो. काय म्हणतो? ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो. जेव्हा ते दॅट किंवा व्हेअरने जोडलेले असतात त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो. आणि व्हेअर म्हणजे दॅट तसे व्हेअरने जे जोडलेले असतात तर त्याला ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस म्हणतो. म्हणजे स्थळ जिथे दाखवले जाते. आणि जे ते बिकॉज, लेस्ट याने जे जोडलेले असतात त्याला ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन असे म्हटले जाते. म्हणजे इथे काय? दिस इज द हाऊस दॅट सुधीर बिल्ड. म्हणजे दॅट सुधीर बिल्ड, दॅट आल्यामुळे हे काय झालं तर ते ॲडजेक्टिव्ह क्लॉज झालं. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न. चूज द करेक्ट WH क्वेश्चन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स टू गेट द अंडरलाइंड पार्ट अँड ॲज अन आन्सर. म्हणजे आता इथे WH क्वेश्चन आपल्याला तयार करायचं ह्या वाक्यावरून. तर इथे काय झालं? यमुनोत्री इज ओनली 30 किलोमीटर फ्रॉम हनुमान चट्टी. म्हणजे हनुमान चट्टीपासून यमुनोत्री किती? 13 किलोमीटर या अंतरावर आहे. तर आता आपल्याला WH टाईप क्वेश्चन असं तयार करायचं. तर कसं येईल याचं? हाऊ फार इज यमुनोत्री फ्रॉम हनुमान चट्टी. म्हणजे किती लांब आहे यमुनोत्री हनुमान चट्टीपासून. म्हणजे एकमध्ये जे दिले हाऊ फार इज यमुनोत्री फ्रॉम हनुमान चट्टी. हनुमान चट्टीपासून यमुनोत्री किती लांब आहे तर ते त्याचं WH क्वेश्चन तयार होईल. म्हणजे ऑप्शन 1 जे दिले ते आपलं आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 60 काय आहे? द डिमिनेटिव्ह ऑफ द बुक इज बुकलेट. तर आता डिमिनेटिव्ह म्हणजे काय? छोटं. आता बुकचं जे छोटं असतं त्याला आपण काय म्हणतो? बुकलेट. बुकलेट म्हणजे काय? डायरी. तर एक बुक असतं त्याला बुक म्हणतो, छोटं जे असतं त्याला आपण डायरी म्हणतो. द डिमिनेटिव्ह ऑफ द बुक इज बुकलेट. देन द डिमिनेटिव्ह ऑफ ISLE इज. तर ISLE म्हणजे काय? एखादं बेट म्हणतो त्याला. तर छोट्या बेटाला काय म्हटलं जातं? इस्लेट म्हटलं जातं. द डिमिनेटिव्ह ऑफ द ISLE इज इस्लेट. इस्लेट म्हणजे काय? छोटी जी बेटा असतात त्यांना इस्लेट म्हटलं जातं आणि मोठी बेटा असतात त्याला इस्ले म्हटलं जातं. म्हणजे इथे काय येणार? इस्लीसाठी इस्लेट येणार. ऑप्शन 2 जे आहे ते आपले आन्सर असेल. म्हणजे लहान बेट. पुढील प्रश्न क्रमांक 61 काय आहे? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. आता योग्य आपल्याला इथे योग्य आपल्याला इथे भरायचे रिकाम जागा. तर काय दिले? द फॅक्ट डॅश डॅश आय टोल्ड माय फादर वॉज इनक्रेडिबल टू हिम. म्हणजे इथे काय येईल तर विच येणार. द फॅक्ट विच आय टोल्ड टू माय फादर वॉज इनक्रेडिबल टू हिम. तर आता इनक्रेडिबल म्हणजे काय? विश्वास न बसण्यासारखी किंवा अविश्वसनीय म्हणतो. म्हणजे जे काही मी माझ्या वडिलांना सांगितलं त्याच्यावर माझ्या वडिलांचा विश्वासच बसेना असं म्हणतो आपण. द फॅक्ट विच आय टोल्ड माय फादर वॉज इनक्रेडिबल टू हिम. म्हणजे त्यांना पटतच नव्हतं मी जे काय सांगत होतो ते. म्हणजे इथे काय ना? विच आय टोल्ड म्हणजे ऑप्शन 1 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 62 काय आहे? चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड बॉल्क. तर आता बॉल्क म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा प्रतिबंध करणे किंवा त्या गोष्टीपासून म्हणजे बचाव करणे किंवा प्रतिबंध करणे ती गोष्ट करण्यापासून. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? प्रिव्हेंट म्हणतो. काय? प्रिव्हेंट म्हणजेच काय? बॉल्क करणे. तसेच आळा घालणे देखील त्याचा अर्थ होतो बॉल्कचा. बॉल्क म्हणजेच प्रिव्हेंट. पुढील प्रश्न क्रमांक 63 काय? चूज द करेक्ट यूज ऑफ अनलेस इन द गिवन सेंटेन्स. आता अनलेस जिथे आपण वापरतो तेव्हा काय करतो? वाक्याचे जे नकारार्थी शब्द आहेत नो, नॉट, नेवर हे आपण काढून टाकतो आणि अनलेसने वाक्याची सुरुवात करतो. इथे जर तुम्ही पाहिलं तर अनलेस इथे काय वाक्य दिले? इफ यू आर ब्रेव यू विल नॉट फिअर. आता जिथे इफ असतं ते इफ काढून तिथे अनलेस वापरलं जातं. अनलेस यू आर ब्रेव यू विल फिअर. आता इथे नॉट शब्द आहे ते आपण काढून टाकतो. आत्ताच मी सांगितले. म्हणजे अनलेसच्या वाक्यामध्ये नकारार्थी शब्द काढले जातात आणि जिथे इफ पाहिजे ते अनलेस घेतलं जातं. म्हणजे अनलेस यू आर ब्रेव यू विल फिअर. म्हणजे इथे काय झालं आहे? तुम्ही जर धाडसी असाल तर तुम्ही भिणार नाही. म्हणजे इथे काय म्हणले?
तुम्ही भिणार नाही कारण तुम्ही धाडसी असाल, असा त्याचा अर्थ होतो अनलेसचा. म्हणजे अनलेस यू आर ब्रेव यू विल फिअर. म्हणजे ऑप्शन 3 मध्ये जे दिले ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 64 काय आहे? द क्राय ऑफ डॉग इज बार्क. आता म्हणजे कुत्र्यांचा आवाज असतो किंवा रडणे असतो, त्याला आपण बार्क म्हणजे भुंकणे म्हणतो. देन द क्राय ऑफ कॅटल इज. आता कॅटल म्हणजे काय? गाय गुरे ज्यांना म्हणतो आपण त्याला कॅटल म्हणतो. ते काय करतात? हंबरतात. हंबरण्याला काय म्हणतो आपण? लो म्हणतो. लो. म्हणजे द क्राय ऑफ डॉग इज बार्क. देन क्राय ऑफ कॅटल म्हणजे गाय गुरांचा कसा असतं? हंबरणे, असं म्हणून त्याला आपण लो म्हणतो. पुढील प्रश्न क्रमांक 65 काय आहे? आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच ऑफ द फॉलोइंग लाईन. आता इथे द व्हॅली प्ले हाईड अँड सीक. तर आता ही फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय? तर आपण त्याला भाषेचे अलंकार म्हणतो. तर मराठीत तुम्ही अलंकार शिकला आहात, त्याचप्रमाणे आता इंग्लिशमध्ये अलंकार आपल्याला इथे पाहायचा आहे. तर इथे काय? द व्हॅली प्ले हाईड अँड सीक. तर व्हॅली म्हणजे काय? दरी. दरी काय करत होती? लपंडाव खेळत होती. हाईड अँड सीक म्हणजे काय? लपंडाव. म्हणजे दरी आता ही निर्जीव आहे, ती कधी लपंडाव खेळू शकते का? नाही. पण जेव्हा अशा जी निर्जीव गोष्टी आहेत त्या सजीवाप्रमाणे म्हणजे एखादी गोष्ट करतात असं जिथे सांगितलं असतं, तर तिथे कोणता अलंकार होतो? तर तिथे पर्सनिफिकेशन अलंकार होतो. काय होतो? पर्सनिफिकेशन अलंकार होतो. म्हणजे सजीव गोष्ट जी आहे ती म्हणजे एखादी निर्जीव गोष्ट सजीव असल्यासारखी वागते, त्याला आपण पर्सनिफिकेशन अलंकार तिथे होतो म्हणतो. द व्हॅली प्ले हाईड अँड सीक म्हणजे ऑप्शन 3 मध्ये दिले पर्सनिफिकेशन अलंकाराचे उदाहरण आहे. म्हणजे त्याला चेतना गुणोक्ती अलंकार म्हटले जाते मराठीमध्ये. त्याप्रमाणे आता इथे दुसरा अलंकार कोणता दिला आहे? तर अलिट्रेशन अलंकार दिला आहे. तर अलिट्रेशन म्हणजे काय? तर एकाच शब्दाची जी असते सारखी पुनरावृत्ती होते, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? अनुप्रास अलंकार म्हणतो. म्हणजे अलिट्रेशन म्हणजे हिरवे हिरवे गाला घालीचे, ते मराठीमध्ये आपण जसं वाक्य पाहिले. तसेच आता इंग्लिशमध्ये काय? द वाईल्ड वस्ट वाइंड. हे काय झालं? WWW म्हणजे एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन म्हणजे एक नाद निर्माण होतो त्या वाक्यात, तिथे अनुप्रास अलंकार होतो म्हणजे अलिट्रेशन अलंकार. आणि मेटाफोर म्हणजे काय? तर आपला मराठीतला रूपक अलंकार, त्याप्रमाणेच मेटाफोर अलंकार असतो. म्हणजे यामध्ये कसं ऑफ हा शब्द आलेला असतो वाक्यामध्ये, चा चीचे ऑफ जर, तर म्हणजे मेटाफोर अलंकार होतो. आणि ॲपॉस्ट्रॉफी. तर ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे कोणता अलंकार? तर संबोधन अलंकार म्हटले जाते त्याला. कोणता? मराठीमध्ये संबोधन अलंकार असे म्हणतो त्याला आपण. म्हणजे अनुपस्थित मृत मानवी कल्पना यांना प्रत्यक्ष मानणे. म्हणजे ज्या मृत किंवा मानवी कल्पना आहेत त्यांना आपण प्रत्यक्ष मानतो, तिथे ॲपॉस्ट्रॉफी अलंकार होतो. पण इथे काय दिले? द व्हॅली प्ले हाईड अँड सीक. म्हणजे निर्जीव ज्या आहे त्या सजीवाप्रमाणे वागतात असं सांगितलं आहे. म्हणजे ते पर्सनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती अलंकार होतो. ऑप्शन 3 जे आहे ते आपले आन्सर असेल. पुढील प्रश्न, चूज द अप्रोप्रिएट कंजक्शन टू फिल इन द ब्लँक. तर आता रिकाम्या जागा भरण्यासाठी आपल्याला योग्य कंजक्शनचा वापर करायचा. आता कंजक्शन म्हणजे काय? तर उभ्यानोवी अवयव म्हणतो ज्याला आपण. तर लाय वेल सो दॅट यू मे डाय वेल. म्हणजे जगा असं की तुम्ही मरालसुद्धा आनंदाने. जगा असे की मरतानसुद्धा तुम्हाला आनंद वाटेल, असे जागा असं इथे म्हटलेलं आहे. लाय वेल सो दॅट म्हणजे हे जे वाक्य आहे हे जोडले असतात ते कंजक्शननी जोडले. सो दॅट हे कसं आहे? कंजक्शन आहे. म्हणजे प्रधानत्व सूचक उभ्यानवे अव्यय आहे ते. म्हणजे लाय वेल सो दॅट यू मे डाय वेल म्हणजे जागा चांगले म्हणजे तुम्ही आनंदाने मराल असं याचा अर्थ होतो. म्हणजे सो दॅट जे आहे तिथे रिकाम्या जागी येईल. पुढील प्रश्न क्रमांक 67 काय? चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. तर आता इथे करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द शोधायचा. तर इथे काय? फॅसिएस्ट येतं. तर आता फॅसिएस्ट इथे कशामध्ये? ऑप्शन 4 मध्ये दिले FASCIST. तर फॅसिस्ट म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? म्हणजे त्याला काय म्हणतो? एखाद्या धर्माचा अनुयायी किंवा कशा तर अनुयायी जे असतात त्यांना फॅसिस्ट असे म्हटले जाते. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपला आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 68 काय? नेम द पार्ट ऑफ स्पीच विच ऑफ द अंडरलाईन वर्ड. तर आता इथे शब्दाची जात ओळखायची आपल्याला कोणती आहे? आय विल रीच व्हाईल यू स्लीप म्हणजे आय विल वॉच व्हाईल यू स्लीप म्हणजे जोपर्यंत तू झोपत नाही तोपर्यंत तुझ्यावर मी लक्ष ठेवेन किंवा तुला पाहत बसेन असं म्हणतो आपण. तर आता व्हाईल, तर इथे व्हाईल कशाचा उपयोग केलेला आहे? तर ते व्हाईल हे काय असतं? कंजक्शन असतं. म्हणजे दोन वाक्य जोडण्यासाठी आपण कंजक्शनचा वापर करतो. म्हणजे इथे काय? आय विल वॉच व्हाईल यू स्लीप म्हणजे जोपर्यंत तू झोपत नाही तोपर्यंत तुझ्यावर मी लक्ष ठेवेन. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपले आन्सर असेल. व्हाईल हे काय? तर ते कंजक्शनचा प्रकार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 69 काय? चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. तर काय दिले? आय शॅल नॉट फॉरगेट युअर काइंडनेस. तर आता इथे नॉट आले म्हणून इथे काय येणार नाही, इथे शाल आय येईल फक्त. काय? शांट आयाला असतं इथे जर नॉट नसतं तर, पण इथे काय ना शाल आणि आय येणार. म्हणजे इथे काय आहे? सहाय्यकारी क्रियापद शाल घेतलेला आहे आणि पुढे आय घेतलेला आहे मी करता.
पण इथे नॉट येणार नाही, कारण इथे वाक्य आधीच म्हणजे नकारार्थी असेल तर त्याचं होकारार्थी होतं. आय शाल नॉट फॉरगेट युअर काइंडनेस. शाल आय म्हणजे ऑप्शन 1 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 70 काय आहे? चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द गिवन इडियम. तर खाली जे म्हणजे वाक्यप्रचार दिलेला आहे त्याचं योग्य एक्सप्रेस म्हणजे त्याचा अर्थ काय आपल्याला शोधायचा आहे. तर ते पिन मनी. तर पिन म्हणजे काय? स्त्रियांना जे असतात त्यांना हात खर्चासाठी दिलेली जी छोटी रक्कम असते त्याला पिन मनी म्हटली जाते किंवा पॉकेट मनी म्हणतो त्याला आपण. स्त्रीला हात खर्चासाठी दिलेली लहान रक्कम म्हणजे अलाउन्स मेड टू अ लेडी फॉर हर एक्सपेन्सेस. म्हणजे तिच्या हात खर्चासाठी स्त्रियांना दिलेली जी छोटी रक्कम असते तर त्याला आपण पिन मनी असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 71 काय आहे? चूज द करेक्ट रेटोरिकल क्वेश्चन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. आता रेटोरिकल म्हणजे काय? तर त्याला आपण वक्तृत्वपूर्ण किंवा अलंकारपूर्ण क्वेश्चन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे अलंकारपूर्ण किंवा वक्तृत्वपूर्ण म्हणतो म्हणजे रेटोरिकल. चूज द करेक्ट रेटोरिकल क्वेश्चन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे खालील वाक्यासाठी आपल्याला अलंकारपूर्ण असा इथे काय सेंटेन्स क्वेश्चन निवडायचा आहे. हॅपीनेस कॅन्ट बी बाउट विथ कॅश म्हणजे आनंद जो आहे तो पैशात विकत घेतला जाऊ शकत नाही असा याचा अर्थ आहे. तर याचं कसं होईल रेटोरिकल क्वेश्चन? तर कॅन हॅपीनेस बी नॉट बाउट विथ कॅश आणि कॅन हॅपीनेस नॉट बी बाउट विथ कॅश. आणि तिसरं काय आहे? कॅन हॅपीनेस बी बाउट विथ कॅश. मग आता इथे आपण काय म्हणू शकतो? इथे कॅन हॅपीनेस बी बाउट विथ कॅश असं इथे विचारू शकतो. म्हणजे आनंद जो आहे तो पैशात घेतला जाऊ शकतो का? तर त्याचा आन्सर काय येईल? हॅपीनेस कॅन्ट बी बाउट विथ कॅश म्हणजे आनंद जो आहे तो पैशात विकत घेता येत नाही असं आपण म्हणतो. म्हणजे ह्याचं करेक्ट काय रेटोरिकल क्वेश्चन? तर तो कॅन हॅपीनेस बी बाउट विथ कॅश म्हणजे ऑप्शन 3 मध्ये जे दिले ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 72 काय आहे? चूज द करेक्ट असर्टिव्ह सेंटेन्स फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. तर असर्टिव्ह म्हणजे काय? तर विधानार्थी वाक्य म्हणतो त्याला. तर खालीलपैकी विधानार्थी वाक्य कोणतं आपल्याला शोधायचं आहे. तर कोणतं आहे? व्हॉट वूड नॉट गिव्ह टू सी यू हॅप्पी. तर विधानार्थी वाक्याचं आपल्याला बनवायचं आहे खाली दिलेल्या सेंटेन्सचं. याचं कसं येतं? तर आय वूड गिव्ह एनिथिंग टू सी यू हॅप्पी म्हणजे मी तुला आनंदित पाहण्यासाठी काहीही म्हणजे करू शकतो. आय वूड गिव्ह एनिथिंग टू सी यू हॅप्पी काहीही त्याग करू शकतो तुला मी आनंदी पाहण्यासाठी म्हणतो. म्हणजे व्हॉट वूड नॉट गिव्ह टू सी यू हॅप्पी तर आय वूड गिव्ह एनिथिंग टू सी यू हॅप्पी. तर हे विधानार्थी वाक्य बनेल याचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 73 काय आहे? द फोबिया अबाउट द एअर इज एरोफोबिया. फोबिया म्हणजे काय? भीती वाटणे एखाद्या गोष्टीची. म्हणजे ज्याला एअरची म्हणजे वाऱ्याची ह्याची जर भीती वाटते तर त्याला एरोफोबिया म्हणतो. म्हणजे ती वाऱ्याची भीती वाटणे. त्याप्रमाणे द फोबिया अबाउट द टाईम म्हणजे वेळेची ज्याला भीती वाटते किंवा वेळेची किंवा काळाची ज्याला भीती वाटते तर त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण क्रोनोफोबिया म्हणतो. काय म्हणतो? क्रोनोफोबिया म्हणजे वेळेची ज्याला भीती वाटते त्याला क्रोनोफोबिया म्हटली जाते. त्यानंतर 3 नंबरमध्ये काय दिले? कॅट्रोफोबिया. तर कॅट्रोफोबिया म्हणजे काय? समोरून स्वतःला आरशात पाहण्याची जी भीती असते त्याला कॅट्रोफोबिया म्हटली जाते. आणि कॅकोफोबिया म्हणजे काय? तर फिअर ऑफ उगलीनेस म्हणतो. म्हणजे खराब जे चेहरे असतात ते त्या चेहऱ्यांची एखाद्या भीती वाटणे त्याला कॅकोफोबिया म्हटले जाते. आणि सायनोफोबिया. तर सायनोफोबिया म्हणजे काय? कुत्र्यांची भीती वाटणे त्याला आपण काय म्हणतो? सायनोफोबिया. म्हणजे कुत्र्यांची ज्याला भीती वाटते त्याला सायनोफोबिया म्हटले जाते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पण इथे काय दिले? द फोबिया अबाउट टाईम इज काय? क्रोनोफोबिया. म्हणजे ज्याला वेळेची किंवा काळाची भीती वाटते तर त्याला आपण काय म्हणतो? क्रोनोफोबिया. म्हणजे ऑप्शन 1 मध्ये जे दिले ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 74 काय आहे? द क्राय ऑफ डक इज क्वॅक. आता डकचा आवाज कसा असतो? किंवा रडणे क्वॅक क्वॅक करतो. त्याप्रमाणे द क्राय ऑफ हॉर्स म्हणजे हॉर्स घोड्याची कशी किंकाळी असते तर ती नी म्हणतो त्याला. नी घोडा जो किंकाळतो त्याला काय म्हटलं जातं? नी म्हटलं जातं. द क्राय ऑफ हॉर्स इज नी म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 75 काय आहे? चूज द फेमिनाईन जेंडर ऑफ बॅचलर. म्हणजे आता इथे आपल्याला काय? तर फेमिनाईन जेंडर ओळखायचं आहे. म्हणजे स्त्रीवाचक जे आहे ते जेंडर आपल्याला ओळखायचं. बॅचलरच्या विरुद्धार्थी काय असतं? फेमिनाईन तर स्पिन्स्टर म्हणजे कुमार आणि कुमारिका म्हणतो आपण. बॅचलर आणि स्पिन्स्टर कुमार कुमारिका म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपले आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 76 काय? चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग. तर आता इथे क्वेश्चन टॅग आपल्याला इथे निवडायचं आहे. तर क्वेश्चन टॅग किंवा यूज अनलेस नॉट ओनली बट ऑल्सो हे जे ग्रामर आहे त्यावर एखादा प्रश्न हमखास विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा त्याचा. तर इथे काय दिलं आहे? क्वेश्चन टॅग बनवायचा आहे. वी टॉक ऑफ वुमन हॅरेसमेंट म्हणजे आपण स्त्रियांचे जे आता
म्हणजे हॅरेसमेंट होत आहे किंवा छेडछाड होत आहे त्याबद्दल आपण आता बोललं पाहिजे. वी टॉक ऑफ वुमन्स हॅरेसमेंट. तर इथे काय येणार, इथे आता होकारार्थी म्हणून पुढे काय होणार, तर टॉक म्हणजे कशात असतं तर ते क्रियापदात पहिलं रूप आहे, मग त्याबद्दल डू येणार आणि डोंट येणार, त्याबद्दल डोंट वे येणार. काय येणार, डोंट वे. वी टॉक टू वुमन हॅरेसमेंट डोंट वे. हा क्वेश्चन टॅग येईल, म्हणजे ऑप्शन 1 मध्ये जे दिले ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 77 काय आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. तर काय दिले, अविनाश डॅश डॅश अ स्ट्रेंज नॉईज. म्हणजे काय, अविनाशने एक स्ट्रेंज म्हणजे एक म्हणजे कसा तीव्र आवाज असा जो होता, म्हणजे भकात जो आवाज होता त्याने ऐकला, कानाला किर करणारा आवाज म्हणतो त्याला आपण. अविनाश हिअर्स म्हणतो, काय म्हणतो, अविनाशने ऐकला. म्हणजे हे साधं म्हणजे कशात आहे, वर्तमान काळात आहे. अविनाश हिअर्स स्ट्रेंज नॉईज, मी कर्कश म्हणतो आवाज. कसा, स्ट्रेंज म्हणजे काय, कर्कश आवाज त्याने ऐकला. अविनाश हिअर्स अ स्ट्रेंज नॉईज. ऑप्शन 2 जे आहे ते आपले आन्सर असेल, हिअर्स येणार आहे ते. पुढील प्रश्न क्रमांक 78 काय आहे, चूज द ग्रामॅटिकली करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. आता ग्रामॅटिकली करेक्ट आपल्याला इथे खाली वाक्य कोणतं आहे ते निवडायचं आहे. तर ह्यात कोणतं तुम्हाला दिसतंय, तर 4 मध्ये जे दिले, माय सिस्टर इज अ पोएट अँड फिलॉसॉफर. बाकीची जी आहेत, इज द पोएट अँड द फिलॉसॉफर, इज अ पोएट, काय आहे, फक्त इज अ पोएट अँड फिलॉसॉफर येणार. काय ना, माय सिस्टर इज अ पोएट अँड फिलॉसॉफर. पोएट पण आहे आणि ती फिलॉसॉफर पण आहे असं म्हणतो आपण, म्हणजे दोन्ही अँडने जोडतो आपण. माय सिस्टर इज अ पोएट अँड फिलॉसॉफर, म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं करेक्ट अल्टरनेटिव्ह असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 79 काय आहे, चूज द करेक्ट प्रेपोजिशन टू फिल इन द ब्लँक. तर प्रेपोजिशन म्हणजे काय, मराठीमध्ये त्याला आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. तर इथे करेक्ट शब्दयोगी अव्यय आपल्याला भरायचा आहे. सुधीर रेस्क्यूड द चाइल्ड डॅश डॅश डेंजर. म्हणजे सुधीर रेस्क्यूड द चाइल्ड फ्रॉम डेंजर, म्हणजे डेंजरपासून सुधीरने ते काय, म्हणजे त्या मुलाला वाचवले एका संकटातून. म्हणजे सुधीर रेस्क्यूड द चाइल्ड फ्रॉम डेंजर, म्हणजे ते काय येणार, फ्रॉम येणार. ऑप्शन 1 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 80 काय आहे, द यंग वन ऑफ डॉग इज पप्पी. आत्ताच आपण पाहिलं, द यंग वन, कुत्र्याच्या पिल्लाला पप्पी म्हणतात, त्याप्रमाणे द यंग ऑन ऑफ डिअर, म्हणजे हरणाचं काय असतं त्याला आपण पाडस म्हणतो. म्हणजे हरणाचं पाडसाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, तर फॉन म्हटली जाते. काय म्हटले जाते, लहान हरण, फॉन, FAWN. त्याप्रमाणे फोल कशाला म्हटली जाते, तर घोड्याची जी पिल्लं असतात म्हणजे शेंगरू, त्याला फोल म्हटली जाते. आणि कीड काय, आपल्या माणसाचं मूल आहे त्याला कीड म्हटली जाते. आणि काप जे आहे ते कशाचं आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा, काप कशाला म्हटले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 81, चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. तर आता रिकाम्या जागी आता योग्य शब्द भरायचा आपल्याला. इफ यू वेंट अवे नाव वी डॅश डॅश यू. तर इथे काय, आता इथे वेंट दिला आहे. पहिल्या ह्याच्यात जर भूतकाळ असेल तर दुसऱ्या ह्याच्यात पण भूतकाळात यायला पाहिजे. इफ यू वेंट अवे नाव वी वूड मिस यू. म्हणजे तू जर इथून गेला तर आम्ही तुला खूप म्हणजे मिस करू, म्हणजे तुझी खूप आठवण येईल आम्हाला. इफ यू वेंट अवे नाव, आता जर तू गेला तर तुझ्या आम्हाला खूप आठवण येईल. म्हणजे इफ यू वेंट अवे नाव वी वूड मिस यू, म्हणजे वी वूड मिस यू येणार. ऑप्शन 3 मध्ये जे ते आपलं आन्सर असेल, वूड मिस येणार त्या ठिकाणी. पुढील प्रश्न क्रमांक 82. तर आता इथे देखील आता इथे उतारा दिलेला आहे. सॉरी, इथे काय दिलं, इनडायरेक्ट स्पीच आपल्याला बनवायचं आहे. काय दिलं इथे डायरेक्ट स्पीचचं वाक्य, द प्रिन्स सेड इट गिव्स मी ग्रेट प्लेजर टू बी हिअर दिस इव्हनिंग. म्हणजे प्रिन्स काय म्हणाला, इट गिव्स मी अ ग्रेट प्लेजर, मला आज हा खूप आनंद मिळत आहे. हे म्हणजे टू हिअर धिस इव्हनिंग, म्हणजे ह्या आजच्या संध्याकाळी मला खूप आनंद होत आहे असं प्रिन्स म्हणाला म्हणतो आपण. तर त्याचा आपल्याला कसं आहे आता इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करतात. म्हणजे हेच वाक्य आपल्याला आता दुसऱ्याला सांगायचं आपल्याला. म्हणजे मला प्रिन्स असा म्हणाला होता की त्याला खूप आनंद झाला होता संध्याकाळी. आता हेच वाक्य आपल्याला हे कसं आता इंग्रजीमध्ये आपल्याला हे कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला ते करायचं आहे. तर कसं येईल त्याचं, तर द प्रिन्स सेड दॅट इट गिव्ह हिम ग्रेट प्लेजर टू बी देअर दॅट इव्हनिंग. तर इथे धिस इव्हनिंगचं धिसचं काय होतं, दॅट होतं. आणि वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरतो. आणि सेड दॅट, म्हणजे द प्रिन्स सेड दॅट इट गिव्हच्या जागी गेव होणार, कारण ते आपल्याला भूतकाळात होणार. ते द प्रिन्स सेड दॅट इट गेव हिम ग्रेट प्लेजर, म्हणजे त्याला खूप आनंद मिळाला होता. टू बी देअर दॅट इव्हनिंग, म्हणजे तेव्हा तो तेथे होता त्या इव्हिनिंगला. द प्रिन्स सेड दॅट इट गिव्ह हिम ग्रेट प्लेजर टू बी देअर दॅट इव्हिनिंग, म्हणजे धिस इव्हिनिंगचं दॅट इव्हिनिंग होणार. जे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर येईल करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. पुढील प्रश्न क्रमांक 83 काय, फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. म्हणजे कुठे एरर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. इथे काय दिलं आहे, 20 miles आर अ लॉंग वे टू वॉक. म्हणजे हे
20 माइल्स जे अंतर आहे ते चालत जाण्यासाठी खूप लांब अंतर आहे म्हणतो. पण इथे 20 माइल्स जे असतं त्याच्यानंतर माइल्स नंतर कधीही आपण इथे म्हणजे प्रथम पुरुष वापरतो, इज वापरतो. तिथे आर कधीही येत नसतं अनेक क्वेश्चन तिथे इज येतं. 20 माइल्स इज अ लॉंग वे टू वॉक, म्हणजे ते आरच्या जागी इज यायला हवं होतं. म्हणजे ऑप्शन म्हणजे बी मध्ये जे आहे ते पार्टमध्ये एरर आहे. म्हणजे 20 माइल्स इज अ लॉंग वे टू वॉक असं पाहिजे होतं. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. आरच्या जागी इज हवं होतं. पुढील प्रश्न क्रमांक 84 काय आहे? चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. तर रिकाम्या जागा भरण्यासाठी आता इथे योग्य आर्टिकलचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. तर इथे काय दिलेलं आहे? तर फेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. म्हणजे जेथे तुमची इच्छा आहे तेथे तुम्हाला मार्ग, म्हणजे इच्छा तेथे मार्ग तुम्ही म्हणता. फेअर देअर इज अ विल म्हणजे जेथे तुम्हाला इच्छा आहे तेथे तुम्हाला मार्ग सापडणारच. फेअर देअर इज अ विल देअर इज अ वे म्हणजे दोन्ही ठिकाणी अ येणार. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 85 काय आहे? चूज द करेक्ट यूज ऑफ नॉट ओनली बटर शू. तर आताच मी सांगितलं याच्यावर प्रश्न विचारतात हमखास एखादा तरी. नॉट ओनली बटर शूवर विचारला आहे. इन द फॉलोइंग सेंटेन्स आपल्याला इथे नॉट ओनली बटर शूचा वापर करायचा आहे. तर इथे कसं येणार? द डॅन्स्ड टू दॅट रिदम. म्हणजे वाक्य काय दिले? दे डॅन्स्ड टू द रिदम ऑफ ढोलकाज अँड घुंगरूज. म्हणजे त्यांनी त्या रिदमवर म्हणजे त्याच्या तालावर त्यांनी ढोलाच्या आणि घुंगरूच्या त्यांनी डान्स केला, ते नाचले. त्याचं कसं होतं? दे डान्स्ड टू द रिदम ऑफ नॉट ओनली द ढोलकास बट ऑल्सो घुंगरूज असं येणार. म्हणजे ऑप्शन 3 मध्ये जे दिले दे डान्स्ड टू द रिदम ऑफ नॉट ओनली ढोलकास म्हणजे फक्त ते ढोलकाजवर ते रिदम धरला नाही त्याने, परंतु त्याने घुंगरूवर देखील रिदम धरला होता असा याचा अर्थ होतो. जे ऑप्शन 3 मध्ये जे दिले ते आपलं करेक्ट नॉट ओनली यूज बट ऑल्सोचा योग्य उपयोग असेल. पुढील प्रश्न क्रमांक 86 काय? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग एक्सप्रेशन. अ प्लेस फॉर डॉग्स. आता कुत्रे राहण्या किंवा कुत्र्याचं जे घर असतं त्याला आपण काय म्हणतो? केनल म्हणतो. काय म्हणतो? केनल म्हणजे कुत्र्याचं राहण्याची जागा. स्टेबल, तबेला, हाय, पोळी. तर अर्चिवमध्ये काय तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर प्लेस ऑफ डॉग काय असतं? केनल, मग कुत्र्याचे घर. पुढील प्रश्न क्रमांक 87 काय? चूज द करेक्ट फॉर्म ऑफ प्रोनाउन टू फिल इन द ब्लँक. तर प्रोनाउन म्हणजे सर्वनामाचा योग्य इथे वापर करायचा आहे. राम सेड डॅश डॅश वेअर प्रेझेंट. राम अँड डॅश डॅश वेअर प्रेझेंट. तर राम आणि मी प्रेझेंट होतो म्हणतो आपण. राम अँड आय वेअर प्रेझेंट म्हणजे फक्त राम आणि आय आम्ही दोघेच प्रेझेंट होतो. राम अँड आय वेअर प्रेझेंट म्हणजे ऑप्शन 2 मध्ये जे दिले ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 88 काय? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग एक्सप्रेशन. तर टीचिंग विथ द एड ऑफ पिक्चर्स अँड मॉडेल्स. म्हणजे पिक्चर आणि त्याचे घेऊन जे शिक्षण दिले जातं त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आयकॉनोग्राफी असे म्हटले जाते. तर आयकॉनोग्राफी म्हणजे काय? तर प्रतिमाशास्त्र म्हणतो. त्याला काय म्हणतो? प्रतिमाशास्त्र. म्हणजे प्रतिमा दाखवून ते एखादं चित्र किंवा प्रतिमा फळ्यावरती किंवा डिजिटल दाखवून ते शिकवणे म्हणजे त्याला प्रतिमाशास्त्र म्हणतो. आयकॉनोग्राफी. टीचिंग विथ एड ऑफ पिक्चर्स अँड मॉडेल्स. पुढील प्रश्न क्रमांक 89 काय? चूज द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. तर कंपाऊंड म्हणजे कसलं वाक्य असतं? तर ते संयुक्त वाक्य असतं. तर हे म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजक्शनने जे जोडलेली वाक्य असतात ते प्रधानत्व असू शकतात. तर ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड टू मेक अप फॉर द लॉस्ट टाईम. म्हणजे अँड बटने जे जोडलेली वाक्य आहेत ते कंपाऊंड सेंटेन्समध्ये येतं. म्हणजे ही मस्ट वर्क हार्ड अँड मेक अप फॉर द लॉस्ट टाईम. म्हणजे 4 नंबरचं जे वाक्य आहे तर ते कशाने? अँडने जोडलेलं आहे. म्हणजे ते कसं असेल तर ते कंपाऊंड सेंटेन्समध्ये येतं. ते अँडने जोडलेले वाक्य. ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड अँड मेक अप फॉर द लॉस्ट टाईम म्हणजे ऑप्शन 4 मध्ये दिलं ते आपलं योग्य त्याचं आन्सर असेल कंपाऊंड सेंटेन्स. पुढील प्रश्न क्रमांक 90 काय आहे? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. ही डॅश डॅश टू प्ले क्रिकेट बिफोर हिज मॅरेज. म्हणजे त्याच्या लग्ना अगोदर तो क्रिकेट खेळत होता. म्हणजे काय म्हणतो? ही यूज्ड टू प्ले. म्हणजे इथे काय ना फक्त यूज्ड येणार. काय ना? ही यूज्ड टू प्ले क्रिकेट बिफोर हिज मॅरेज म्हणजे ऑप्शन 3 मध्ये जे दिले ते आपलं आन्सर असेल. ही यूज्ड टू प्ले क्रिकेट बिफोर हिज मॅरेज ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 91 काय आहे? चूज द वर्ड नियरेस्ट इन द मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. म्हणजे खाली दिलेला जो अंडरलाईन केलेला शब्द आहे त्याच्या जवळ असणारा शब्द आपल्याला ओळखायचा. तर खाली काय दिले? वुड यू प्लीज रेक्टिफाय द मिस्टेक्स. त्याचा रेक्टिफाय म्हणजे काय? सुधारणा करणे किंवा सुधार करणे त्या गोष्टीमध्ये किंवा
चूक दुरुस्त करणे म्हणतो त्याला आपण. वुड यू प्लीज रेक्टिफाय द मिस्टेक म्हणजे करेक्ट करू शकता का तुम्ही ती मिस्टेक असं आपण म्हणतो. वुड यू प्लीज रेक्टिफाय द मिस्टेक म्हणजे रेक्टिफाय म्हणजे काय चूक दुरुस्त करणे. त्याचं काय येईल तर त्याच्याजवळ करेक्ट येतं म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 92 काय आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. तर खालीलपैकी रिकाम्या जागा आपल्याला योग्य शब्दाने भरायची आहे. तर काय द प्रिझनर वॉज रिलीज्ड ऑन डॅश फॉर गुड बिहेवियर. तर काय म्हणतो आपण त्याला पॅरोल म्हणतो. द प्रिझनर वॉज रिलीज्ड ऑन पॅरोल फॉर गुड बिहेवियर. तर प्रिझनर म्हणजे काय कैदी. आता एखाद्या कैदीला मुक्त कधी केलं जातं तर त्याला आपण पॅरोल म्हणतो. तर पॅरोल म्हणजे काय तर चांगल्या वर्तणुकीच्या अटीवर कैद्याला लवकर तुरुंगातून बाहेर पडण्याची परवानगी देणे म्हणजे पॅरोल म्हणतो. म्हणजे त्याने जर चांगली कृती केली असेल तर त्या कैद्याने तर त्याला मुक्त केलं जातं. फॉर गुड बिहेवियर म्हणतो. म्हणजे द प्रिझनर वॉज रिलीज्ड ऑन पॅरोल फॉर गुड बिहेवियर म्हणजे चांगल्या वर्तणुकीबाबत त्याला म्हणजे मुक्त केलं जातं कैदेतून. म्हणजे ऑप्शन 3 मध्ये दिले ते पॅरोल हे योग्य तिथे अल्टरनेटिव्ह बसेल. पुढील प्रश्न क्रमांक 93 काय आहे. चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेस द फॉलोइंग सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. पियू प्रॉमिस्ड मी अ प्रेझेंट. म्हणजे आता इथे ॲक्टिव्ह व्हॉइस दिलेला आहे त्याचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर काय दिले पियू प्रॉमिस्ड मी अ प्रेझेंट. तर आपल्याला कर्तरीचं कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर करायचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा ऑब्जेक्ट घेतो म्हणजे कर्म घेतो आधी. म्हणजे काय येणार तर काय दिलं आहे तर अ प्रेझेंट म्हणजे अ प्रेझेंट सुरुवातीला येणार. अ प्रेझेंट आता इथे कोणता आहे इथे इज प्रॉमिस्ड आहे. तर आता हे म्हणजे इजच्या जागी आपण काय घेतो तर वॉज घेतो. म्हणजे वर्तमानमध्ये असले भूतकाळात घेतो. अ प्रेझेंट वॉज प्रॉमिस्ड टू मी बाय पियू. म्हणजे पियूकडून मला ते गिफ्ट मिळालेलं आहे. पियू प्रॉमिस्ड मी अ प्रेझेंट. त्याचं काय होणार अ प्रेझेंट वॉज प्रॉमिस्ड टू मी बाय पियू. म्हणजे ऑप्शन 4 मध्ये दिले ते करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस असेल. पुढील प्रश्न क्रमांक 94 काय आहे. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द फॉलोइंग टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे कोणता काळ आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. मेनी इंटरेस्टिंग थिअरीज विल हॅव बीन. आता विल हॅव बीन विल म्हणलं की ते भविष्यकाळात असतं म्हणजे फ्युचर टेन्समध्ये असतं. पण हॅव बीन जेव्हा असतं विल हॅव बीन तर ते कशामध्ये असतं तर ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये असतं. कशामध्ये असतं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये असतं. हॅव विल यू विल हॅव बीन म्हणजे हे कशाचं वाक्य आहे तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मेनी इंटरेस्टिंग थिअरीज विल हॅव बीन पुट फॉरवर्ड. तर इथे थोडं करेक्शन करा. तर इथे हा कोणता तर फ्युचर परफेक्ट टेन्सचा प्रकार आहे. कोणता फ्युचर परफेक्ट टेन्स आहे कारण इथे क्रियापदास ING प्रत्यय जिथे लावलेला असतो तिथेच फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. इथे विल हॅव बीन इथे पुढे प्लेइंग किंवा इथे काय तर क्रियापदाने त्याला ING प्रत्यय पाहिजे होता. पण इथे क्रियापद म्हणूनच इथे बीन वापरलेला आहे. म्हणजे ह्याला कोणताही प्रत्यय वापरलेला नाही. म्हणजे मेनी इंटरेस्टिंग थिअरीज विल हॅव बीन पुट फॉरवर्ड हे कसं आहे तर हे फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये येईल. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपले आन्सर असेल. तर थोडे इथे करेक्शन करा. हे फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये येईल. ऑप्शन 2 आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न 95 काय आहे. चूज द अप्रोप्रिएट प्रेपोजिशन टू फिल टू इन द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे खालील वाक्यामध्ये आपल्याला योग्य प्रेपोजिशनचा वापर करायचा म्हणजे शब्दयोगी अव्ययाचा वापर करायचा आहे. आय एम फायर्ड डॅश वॉकिंग. तर आता आपण काय म्हणतो फायर्ड म्हणजे काय म्हणजे चालत जाणे. आय एम फायर्ड डॅश वॉकिंग. तर इथे काय येईल तर इथे ऑफ येणार. आय एम फायर्ड ऑफ वॉकिंग. चालत जाणे किंवा फायर्ड देखील हाकलणे देखील त्याचा अर्थ होतो. पण इथे चालत जाणे घेतला आहे. आय एम फायर्ड ऑफ वॉकिंग. मग इथे काय येईल तर प्रपोजिशन काय येतं ऑफ येतं. आय एम फायर्ड ऑफ वॉकिंग येतं. म्हणजे ऑप्शन 1 म्हणजे ते आपलं आन्सर असेल. तर आता क्वेश्चन 96 ते 100साठी म्हणजे 96 to 100साठी काय आता इथे पॅसेज दिलेला आहे. तर तो उतारा वाचून आपल्याला खाली त्या 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची. प्रश्न क्रमांक 96 ते 100साठी. तर इथे काय दिले रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स बाय सिलेक्टिंग द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. मी खालीलपैकी जे विधान दिले त्यांचा म्हणजे खाली उतारा वाचून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा असं यांचं म्हणणं आहे. तर उतारा काय आहे तो आपण वाचूया. तर काय दिलं आहे बन्साली लाल्स ट्रेन वॉज लेट अँड इट रिच्ड बॉम्बे अ लिटल आफ्टर मिडनाईट. म्हणजे बन्साली लालची ट्रेन जी होती ती लेट होती रात्री उशिरा आणि ती बॉम्बेला कधी पोचणार होती तर आफ्टर मिडनाईट म्हणजे मध्यरात्री ती पोचणार होती बन्साली लालची ट्रेन. इट वॉज हिज फर्स्ट व्हिजिट टू द सिटी. म्हणजे तो पहिल्यांदा मुंबईला व्हिजिट देण्यासाठी पहिल्यांदा तो मुंबईला गेला होता. अँड ही डिड नॉट नो वेअर टू गो. आणि त्याला काहीच माहीत नव्हतं की कुठे जायचं आहे ते. त्यानंतर ही थॉट ही वूड गो टू पोल्ट्री फेअर ही वूड नॉट हॅव टू पे रेंट.
तर आता पोल्ट्री म्हणजे काय म्हणतो, तर त्याला आपण फुकट राहण्याची जागा, म्हणजे फ्रीमध्ये राहण्याची एखादी जागा असते, आश्रम वगैरे ते ही थ्रू ही कुड गो टू पोल्ट्री फेअर ही वूड नॉट हॅव टू पे रेंट. म्हणजे त्याला काही रेंट देता येणार नाही असा तो विचार करत होता की कुठे फुकटची राहण्याची रूम मिळते का, असा तो विचार करत होता. म्हणजे त्याला रेंट द्यावा लागणार नाही. बट ही डिड नॉट नो हाऊ टू फाइंड वन दॅट आवर. म्हणजे त्याला माहीत नव्हतं की कुठेही जागा मिळू शकते फुकट राहण्याची. आता पुढे काय झालं, ही आस्क्ड अ पोर्टर टू गेट हिम अ चीप रूम. म्हणजे तिथे एक हमाल जात होता आता रेल्वे स्टेशनवर, त्याला त्याने विचारलं काय, पोर्टर म्हणजे काय, हमाल. हे लिहून घ्या तुम्ही, पोर्टर म्हणजे हमाल. त्या हमालाला त्याने विचारलं किंवा कुली म्हणतो त्याला आपण, टू गेट हिम अ चीप रूम, म्हणजे मला इथे कुठे रूम मिळेल का स्वस्तातली, असं त्याने त्या हमालाला विचारलं. पण पुढे काय झालं, द पोर्टर आस्क्ड हिम टू 3 रुपीज टू टेक हिम टू 1. म्हणजे ते सांगण्यासाठी पोर्टरने काय त्याच्याकडे 3 रुपयाची मागणी केली. 3 रुपये दे, मी तुला रूम मिळवून देतो, असं ते पोर्टर म्हणाला. त्या कोणाला, बन्सीलालला म्हणाला. द पोर्टर आस्क्ड हिम फॉर 3 रुपीज टू टेक हिम टू 1. म्हणजे तिथे रूम देण्यासाठी तो 3 रुपयाची त्याने मागणी केली. बट बन्सीलाल वेव्ड हिम अवे अँड वॉकड आउट ऑफ द स्टेशन. म्हणजे बन्सीलालनं काय केलं, त्याचं म्हणणं ऐकलं नाही. म्हणजे त्याने त्याचं काय म्हणणं ऐकलं नाही त्या पोर्टरचं आणि वॉकड आउट ऑफ स्टेशन, आणि तो स्टेशनमधून बाहेर पडला बन्सीलाल. ही वंडर्ड थ्रू द स्ट्रीट्स अँड आस्क्ड अ नंबर ऑफ पीपल बट कुड नॉट फाइंड अ रूम चीप इनफ फॉर हिम. म्हणजे तो बाहेर भटकत राहिला खूप वेळ आणि तो लोकांना विचारत राहिला की इथे कुठे स्वस्तातली रूम भेटते का. पण त्याला काय शेवटी काय झालं, त्याला कोणतीही चीप म्हणजे स्वस्तातली रूम भेटली नाही जेव्हा तो बाहेर फिरत होता तेव्हा. नंतर काय झालं, ही सॅट डाऊन ऑन अ पार्क बेंच टू थिंक ऑफ व्हॉट ही शुड डू नेक्स्ट. म्हणजे तो एका पार्क जो होता तिथे किंवा बाग होती, तिथल्या एका बेंचवर जाऊन तो बसला आणि विचार करू लागला की आता आपण पुढे काय करायचं. ही वॉज व्हेरी टायर्ड. म्हणजे तो खूप थकलेला होता कारण रात्रभर प्रवास त्याने केलेला होता रेल्वेमध्ये. ही वॉज व्हेरी टायर्ड अँड फेल अस्लीप ऑन द बेंच. म्हणजे तो त्या बेंचवरच बसून तिथेच त्याला झोप लागली. ही वोक अप इन द नेक्स्ट मॉर्निंग. म्हणजे सकाळी तो पुढच्या मॉर्निंगला उठला. तेव्हा काय झालं, स्टिफ इन व्ही लिम. म्हणजे त्याचं शरीर काय पूर्ण आकडलेलं होतं कारण रात्रभर प्रवास करून शरीर खूप वेदना करत होत्या आणि आकडलेलं होतं शरीर त्याचं सगळं, त्याचे स्नायू वगैरे. बट ही स्माइल्ड वेन ही रिअलाइज्ड दॅट. नंतर त्याला आनंद झाला जेव्हा त्याच्या लक्षात आलं की इट वॉज द चीपेस्ट नाईट्स लॉजिंग दॅट ही हॅड एव्हर हॅड. म्हणजे आतापर्यंत त्याची स्वस्तातली एकदम नाईट होती ही हॅड एव्हर. म्हणजे रात्र जी होती त्याची एकदम स्वस्तमय फुकटमध्ये गेली. नंतर त्याला आठवलं, म्हणजे तो बाकीच्या वेदना विसरून गेला. म्हणजे बाहेर तो झोपला ते त्याची चिपेस्ट नाईट होती. लॉजिंग म्हणजे स्वस्तातलं त्याचं रेस्ट रूम झाली ती बाग म्हणजे, दॅट ही हॅड एव्हर हॅड. म्हणजे शेवटी त्याच्या चेहऱ्यावर आनंद उठला. तर असा हा पॅरेग्राफ आहे. तर त्यावर आता खाली 5 प्रश्न दिलेले आहेत. तर आपण एक एक प्रश्न पाहूयात. तर काय आहे पहिला प्रश्न, बन्सीलाल कुड नॉट गेट एनी अकोमोडेशन फॉर द नाईट ॲज ही. म्हणजे तो रात्री राहायला कोणतेही अकोमोडेशन देत नव्हता. का देत नव्हता, म्हणजे तो कुठेही राहण्यासाठी त्याला म्हणजे अफोर्ड होत नव्हत्या कोणतेही रूम, त्यामुळे त्याला परवडण्यासारख्या नव्हत्या कारण द हॉटेल्स टू एक्सपेन्सिव्ह फॉर हिम अफोर्ड. म्हणजे त्याला ती परवडणारी हॉटेल नव्हती म्हणून तो तिथे राहायला गेला नाही. कुड नॉट गेट एनी अकोमोडेशन फॉर द नाईट. म्हणजे कुठेही राहायला गेले नाही कारण द हॉटेल्स वेअर टू एक्सपेन्सिव्ह फॉर हिम टू अफोर्ड. पुढील प्रश्न क्रमांक 97 काय, द नाईट इन द ओपन. आता त्याची रात्र कशी होती ओपनमध्ये, म्हणजे त्या बेंचवर झोपलेली. म्हणजे रात्री तो जेव्हा झोपला तेव्हा ते शरीर वेदनेने त्रस्त झालेले होते. म्हणजे गेव हिम एचेस ऑल ओव्हर हिज बॉडी. एचेस म्हणजे काय, त्याच्या शरीराला संपूर्ण वेदना होत होत्या. द नाईट इन द ओपन कशी गेली त्याची, गेव हिम एचेस ऑल ओव्हर हिज बॉडी. म्हणजे खूप त्याच्या शरीराला वेदना होत होत्या रात्री. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 98 काय, इन द पॅसेज द वर्ड पोल्ट्री शूड मीन. तर पोल्ट्री म्हणजे काय, फुकट राहण्याची जागा तो शोधत होता. म्हणजे काय, काय म्हणतो त्याला, अ फ्री रेस्टिंग प्लेस म्हणतो त्याला. काय म्हणतो, अ फ्री रेस्टिंग प्लेस. फुकट राहण्याची जागा आहे तो शोधत होता. म्हणजे कारण तो म्हणजे त्याच्याकडे पैसेही खूप कमतरता असल्याने तो कुठे फ्रीमध्ये राहायला आहे का तो शोधत होता. म्हणजे त्याच्यासाठी पोल्ट्री हा शब्द घेतलेला आहे. पोल्ट्री म्हणजे काय, अ फ्री रेस्टिंग प्लेस. पुढील प्रश्न 99 काय आहे, फ्रॉम द पॅसेज बन्सीलास इमर्जेस ॲज. म्हणजे तुम्हाला ह्या पॅसेज वाचल्यावरून बन्सीलाचा स्वभाव कसा आहे तुम्हाला वाटतो. तो कसा आहे, तर तो अ थ्रिफ्टी पर्सन आहे. तो कसा आहे, अ थ्रिफ्टी पर्सन. तर थ्रिफ्टी म्हणजे काय आहे, तर काटकसर करून वागणारा किंवा पैसे वाचून म्हणजे थोडे थोडे खर्च करून तो दिवस काढणारा, मितव्ययी ज्याला म्हणतो, किंवा पैसे जपून वापरणारा आहे असं या पॅसेजवरून आपल्याला दिसतं. म्हणजे फ्रॉम द पॅसेज बन्सीलाल इमर्जेस ॲज अ थ्रिफ्टी
पर्सन, म्हणजे काय काटकसरीने वागणारा मनुष्य आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटचा प्रश्न आजचा आपल्या व्हिडिओमध्ये काय आहे तर 100वा प्रश्न, द पोर्टर रिफ्युज्ड टू हेल्प बन्सालीलाल बिकॉज, त्या पोर्टरनं त्याला नकार दिला बन्सालीलालला मदत करण्यास. तर का नकार दिलेला होता त्या पोर्टरने, तर पोर्टर त्या हमालाने जी मागणी केलेली होती त्याला 3 रुपयाची, मग तू 3 रुपये दे तरच तुला मी रूम मिळवून देतो स्वस्तातली, म्हणजे तो द्यायला काय बन्सालीलालने नकार दिला होता, म्हणून तो पोर्टरसुद्धा त्याला ते सांगायला त्या पोर्टरने सुद्धा नकार दिला. ही रिफ्युज्ड टू पे द पोर्टर एनी टिप वाय द पोर्टर रिफ्युज्ड टू हेल्प बन्सालीलाल, म्हणजे बन्सालीलालला त्याने नकार दिला पोर्टरने, कारण ही रिफ्युज्ड म्हणजे बन्सालीलालने त्याला नकार दिला पैसे देण्यासाठी. ही रिफ्युज्ड टू पे द पोर्टर एनी टिप. हे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. तर मित्रांनो, आज आपण इथे तलाठी भरतीचा उस्मानाबाद, ठाणे, गोंदिया व सिंधुदुर्ग तलाठी भरतीचा पेपरचा भाग 2 पाहिलेला आहे. जर ज्यामध्ये आपण दुसरे जे 50 भाग 2मध्ये जे 50 प्रश्न होते ते इंग्लिश ग्रामरचे पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या 50 प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉनवर प्रेस करा. तसेच तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही जॉईन करून PDF मिळवू शकता. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.